नमस्कार. माझ्या प्रिय मेष राशीच्या बांधवांनो आणि भगिनींनो, आजचा दिवस म्हणजे 16 मार्च 2026 तुमच्या आयुष्यात एक वेगळाच संकेत घेऊन आला आहे. हा दिवस साधा नाही, कारण काही दिवस असे असतात जे कॅलेंडरवर फक्त तारीख म्हणून दिसतात, पण नियतीच्या पुस्तकात ते मोठ्या वळणाचे पान ठरतात. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. आजची सकाळ तुमच्यासाठी तशीच आहे. डोळे उघडताच तुम्हाला जाणवेल मनात काहीतरी धडधडत आहे, जणू अंतरात्मा कुठला तरी गुपित संदेश सांगू पाहत आहे. काहीतरी बदलणार आहे, काहीतरी हलणार आहे आणि काहीतरी जे इतके दिवस थांबले होते ते आता पुढे सरकणार आहे. मेष राशी ही अग्नितत्वाची रास, आतून धगधगणारी, बाहेरून धीट आणि संकटातही न डगमगणारी. पण कधीकधी अग्नीला सुद्धा स्वतःच्या उजेडाची आठवण करून द्यावी लागते. आजचा दिवस नेमका तीच आठवण करून देणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात थोडी शांत, थोडी विचारात टाकणारी होईल. घरातले वातावरण सामान्य दिसेल, पण तुमच्या मनात मात्र विचारांचे छोटे छोटे वादळ उठू शकतात. कालपर्यंत एखादी गोष्ट तुम्हाला स्पष्ट वाटत होती, पण आज अचानक तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. ही बदलाची चाहूल आहे, घाबरायचं नाही, कारण मेष राशीचे लोक जेव्हा बदल स्वीकारतात तेव्हा नशीबसुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक होतं. आज कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एक अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला फार लहान वाटेल, पण तिचा परिणाम मात्र मोठा असेल. एखादा फोन, एखादा मेसेज, एखादी अचानक भेट ही साधी गोष्ट नसेल. विश्व अनेकदा मोठे निर्णय छोट्या संकेतांत लपवून पाठवतं. म्हणून आज प्रत्येक शब्द नीट ऐका, प्रत्येक चेहरा नीट वाचा आणि प्रत्येक संधीला हलकं समजू नका. विशेषतः जे लोक नोकरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. वरिष्ठांच्या नजरेत तुम्ही आधीपासून असाल, पण आज तुमच्या एखाद्या कृतीमुळे तुमची वेगळी ओळख तयार होऊ शकते. तुमची कामातील ऊर्जा, निर्णय क्षमता आणि धाडस लोकांना दिसेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, उतावळेपणा तुमचा शत्रू ठरू शकतो. मेष राशीचा स्वभाव वेगवान असतो, पण आज प्रत्येक पाऊल थोडं संयमाने टाका, कारण आज जिंकण्याची ताकद आहे, पण ती शांततेतून बाहेर येईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस थोडा रोचक आहे. आज एखादा जुना संपर्क पुन्हा समोर येऊ शकतो. ज्याच्याकडून काही विशेष अपेक्षा नव्हती त्याच्याकडून फायद्याची बातमी मिळू शकते. थांबलेले पैसे, अडकलेली चर्चा किंवा रखडलेला निर्णय यामध्ये हालचाल जाणवेल. पण इथेही एक गुपित आहे. आज प्रत्येक गोष्ट लगेच पूर्ण होणार नाही. विश्व तुम्हाला आधी संकेत देईल, मग परीक्षा घेईल आणि त्यानंतरच फळ देईल. म्हणून संयम आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी आज तुमचे सर्वात मोठे शस्त्र असतील. आर्थिक दृष्टीने पाहिलं तर आजचा दिवस मिश्र पण आशादायी आहे. खर्च वाढल्याची जाणीव होईल. काही गोष्टी गरजेच्या असतील तर काही अचानक समोर येतील, पण त्याच वेळी पैशांबाबत एक नवा मार्ग सुद्धा दिसू शकतो. एखादी कल्पना, एखादा अतिरिक्त काम किंवा एखादी मदत तुमच्या आर्थिक ताणाला थोडा आधार देऊ शकते. मेष राशीच्या लोकांनी आज पैशांबाबत हट्ट न करता शहाणपणाने निर्णय घेतला तर पुढचे काही दिवस अधिक सुरक्षित होतील. आता बोलूया नातेसंबंधांविषयी, कारण आजचा दिवस हृदयाच्या पानांवरही काहीतरी लिहून जाणार आहे. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी आज भावना अधिक तीव्र असतील. तुमच्या मनात खूप काही असेल, पण ते शब्दांत मांडणं कठीण जाईल. समोरची व्यक्तीही थोडी वेगळी वागू शकते. एक क्षण असा येईल जेव्हा तुम्हाला वाटेल, माझं खरंच समजलं जातंय का? पण इथेच आजचा धडा लपलेला आहे. प्रेमात नेहमी मोठ्या शपथा लागत नाहीत. कधीकधी फक्त शांतपणे समोरच्याचं ऐकणं हेच सर्वात मोठं प्रेम असतं. आज जर तुम्ही रागाऐवजी समजूतदारपणा निवडलात तर नातं आणखी घट्ट होईल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी आज एखादी अनपेक्षित ओळख मनात तरंग निर्माण करू शकते. एखादा संवाद, एखादी नजर किंवा सोशल मीडियावरून झालेली छोटीशी सुरुवात ही अगदी सामान्य वाटेल, पण मन मात्र तिला सहज विसरणार नाही. आज कोणीतरी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे हे तुम्हाला कदाचित लगेच जाणवणार नाही, पण दिवस संपता संपता त्या व्यक्तीची आठवण नक्की राहील. वैवाहिक जीवनात आज थोडा भावनिक ताण येऊ शकतो. छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः मी इतकं करते पण मला कोणी समजून घेत नाही अशी भावना मनात येऊ शकते. पण लक्षात ठेवा, आजचे शब्द खूप वजनदार असतील. म्हणून चिडून बोललेलं एक वाक्य नात्यात अंतर निर्माण करू शकतं.
जिथे शक्य असेल तिथे शांततेने विषय हाताळा, कारण आजचा तणाव कायमचा नाही, तो फक्त तुमच्या मनात साचलेल्या भावनांना बाहेर काढण्यासाठी आला आहे. कुटुंबीय जीवनात एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. आज घरातल्या एखाद्या चर्चेत तुमची भूमिका महत्त्वाची असेल. तुमच्याकडून निर्णयाची अपेक्षा केली जाऊ शकते. मेष राशीचा स्वभाव पुढे येऊन जबाबदारी उचलण्याचा असतो आणि आजही तुम्ही ती पार पाडाल. फक्त घरातल्या लहान सदस्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, कारण आज घरातली खरी शांतता समजून घेण्यात आहे, जिंकण्यात नाही. आरोग्याच्या बाबतीत आज शरीर लहान संकेत देईल. डोके जड वाटणे, थकवा, चिडचिड, झोप अपुरी होणे किंवा पोटाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. हे मोठं संकट नाही, पण दुर्लक्षही करू नका. तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं आहे. गरम पाणी, हलका आहार आणि मनाला शांत ठेवणं आज आवश्यक आहे. विशेषतः राग आणि ताणाचा परिणाम शरीरावर दिसू शकतो. मेष राशीचे लोक बाहेरून गंभीर दिसतात, पण आतल्या थकव्याला दाबून ठेवतात. आज तो थकवा ऐकून घ्या. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस विशेष आहे. एकाग्रता सुरुवातीला थोडी ढासळलेली वाटेल, पण दुपारनंतर स्थिती सुधारेल. एखादा विषय जो इतके दिवस कठीण वाटत होता, त्याबाबत अचानक समज निर्माण होऊ शकते. आज अभ्यासात तासांपेक्षा मनाची उपस्थिती महत्त्वाची असेल. जे स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करत आहेत, त्यांनी आज स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नये. तुमच्या आत क्षमता आहे आणि आजचा दिवस ती तुम्हालाच दाखवणार आहे. आता या दिवसाचा सर्वात रहस्यमय भाग. आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास तुम्हाला एखादी अशी बातमी मिळू शकते जी तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. ही बातमी एखाद्या व्यक्तीशी, कामाशी, पैशांशी किंवा नात्याशी संबंधित असू शकते. पहिल्यांदा ती ऐकताना मन थोडं दचकेल, पण लगेच निष्कर्ष काढू नका, कारण जे दिसतंय ते पूर्ण सत्य नसू शकतं. आज विश्व तुम्हाला एक गोष्ट शिकवत आहे. प्रत्येक सावलीमागे अंधार नसतो, कधीकधी तिथेच प्रकाश उभा असतो. मेष राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस विशेष भावनिक ताकदीचा आहे. तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जाईल, पण तुम्ही तुटणार नाही. उलट तुमच्यातली शांत ताकद आज अनेकांना जाणवेल. घर, नाती, जबाबदाऱ्या आणि स्वतःची स्वप्ने यामध्ये तुम्ही जो समतोल साधता, त्याची दखल आज कोणीतरी नक्की घेईल. कदाचित कौतुक उघडपणे होणार नाही, पण तुमच्या अस्तित्वाची किंमत कुणाच्या मनात वाढेल. पुरुषांसाठी आजचा दिवस निर्णयांचा आहे. मनात अनेक योजना असतील, पण कोणत्या मार्गावर ठाम उभं राहायचं हा प्रश्न पडू शकतो. आज घाईने निवडलेला रस्ता पुढे त्रास देऊ शकतो. म्हणून कोणताही मोठा निर्णय घेताना स्वतःला एकदा विचारा, मी हे अहंकारातून करतोय की खरंच गरजेतून? हा एक प्रश्न आज अनेक चुका वाचवेल. आजचा शुभ रंग गडद लाल आणि सोनेरी छटा मानली जाईल. हा रंग तुमच्या आत्मविश्वासाला चालना देईल. शुभ अंक 1 आणि 9 तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. महत्त्वाचे काम, फोन, व्यवहार किंवा नवीन सुरुवात यासाठी दिवसाचा उत्तरार्ध अधिक अनुकूल दिसतो. देवपूजेत आज हनुमानजी किंवा मंगळाशी संबंधित प्रार्थना केल्यास मनोबल वाढेल. ओम क्रांग क्रीं क्रौ सह भौमाय नमः या मंत्राचा जप काही वेळा केल्यास मन स्थिर होईल. आज एका गरजू व्यक्तीला लाल फळ, गूळ किंवा मसूर डाळ दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. आणि आता शेवटी, माझ्या प्रिय मेष राशीवाल्यांनो, आजचा दिवस तुम्हाला फक्त भविष्य सांगत नाही, तो तुम्हाला तुमची ओळख पुन्हा दाखवित आहे. तुम्ही फक्त धावणारे नाही, तुम्ही मार्ग बनवणारे आहात. तुम्ही फक्त लढणारे नाही, तुम्ही राखेतून पुन्हा उभे राहणारे आहात. तुमच्या आयुष्यात आज जे काही घडेल त्यात एक लपलेला अर्थ असेल. काही गोष्टी मनासारख्या होतील, काही नाहीत, पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल, आज तुम्ही कालपेक्षा अधिक मजबूत झालेत. म्हणून आज स्वतःवर शंका घेऊ नका. ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही, त्यांच्या मागे ऊर्जा वाया घालू नका. ज्यांनी साथ दिली, त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मनात जी छोटीशी आशेची ज्योत अजूनही तेवत आहे, तिला विझू देऊ नका. कारण कधीकधी एक छोटी ज्योतच संपूर्ण अंधार हरवण्यासाठी पुरेशी असते. तर हा होता 16 मार्च 2026चा मेष राशी भविष्य. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. पुन्हा भेटूया एका नवीन दिवसाच्या, नवीन संकेतांच्या आणि नवीन राशी भविष्याच्या सुंदर प्रवासात. तोपर्यंत हसत राहा, विश्वास ठेवा आणि आपल्या नशिबाला प्रेमाने जाग करा. धन्यवाद.